श्रावण मास आहे। भारतीय संस्कृतीमध्ये, आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये, सनातन संस्कृतीमध्ये, वारकरी संप्रदायामध्ये, पौराणिक संस्कृतीमध्ये, वेद प्रणालीमध्ये श्रावण मासाला एक अनन्य साधारण महत्व आहे। या मासामध्ये भगवान शिवजींची उपासना केल्या जाते आणि भगवान शिवजी हे या पवित्र प्रणालीतले मुख्य आहेत। माझ्या पैठणच्या मालकांच्या उकोक्तीनुसार जर सांगायचं झालं तर ते एक नंबरचे वारकरी आहेत। ओम नमो शिवाधी, ओम नमो शिवाधी, ओम नमो शिवाधी, ओम नमो शिवाधी। कावडी घेतली खांदी, कावडी घेतली खांदी, कावडी घेतली खांदी, कावडी घेतली खांदी। बिळबिली संतमादी, बिळबिली संतमादी, बिळबिली संतमादी, बिळबिली संतमादी। राज चरण रजवंदू, चरण रजवंदू, राज चरण रजवंदू, राज चरण रजवंदू। ओम नमो शिवाधी, ओम नमो शिवाधी, कावडी घेतली खांदी, ओम नमो शिवाधी, ओम नमो शिवाधी, ओम नमो शिवाधी। कावडी घेतली ओम नमो शिवाधी, कावडी घेतली खांदी, बिळबिली संतमादी, राज चरण रजवंदू। ओम नमो शिवाधी, कावडी घेतली गोड पुरावा दिला वा। भगवान शिवजी हे वारकरी संप्रदायाचे संस्थापक आहेत। मी मगाशी बोलून गेलो, पैठणच्या मालकांचं वाक्य आहे, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव। आणि त्या या मासावर ज्यांचं आधिपत्य आहे अशा भगवान शिवजींना दंडवत करेल, प्रणाम करेल। या पवित्र मासामध्ये आजीबाईंच्या स्मृतीला उजाळा त्या निमित्त काकिलवाड परिवाराने नामसाधना, ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाची साधना, विटेवरच्या मालकाच्या नामाची साधना, काशीतल्या मालकांच्या नामाची साधना आणि प्रसाद केला कीर्तन करून। त्या परिवाराला पुनश्च धन्यवाद। मंगळवेढ्याचे मालक सांगतात आयुष्याची माळ तुटणार। महाराज, वाक्य हे गाफील माणसांचं विष्णुपंथ कोणी स्वीकारणार नाही, आणि जरी स्वीकारलं तर कळाल्यावर इतकं आपटून देते की त्याचं ऑपरेशन कोण्या दवाखान्यात होत नाही। म्हणून संप्रदायातल्या लोकांना आपटून घ्यायची वेळ येऊ देऊ नये, शिस्तीत वागलं पाहिजे। बहकवादी लोकांचे शब्द कोणी मान्य करत नाही, आणि जरी केले तर कळाल्यावर ते सगळे, इंग्रजी भाषेत त्याला डिलीट म्हणतात नाही का, ते सगळे डिलीट करून टाकते, त्याला कोणी मोजत नाही। मानिता हे कोण तुझे कोरडे ब्रह्मज्ञान, तुझे कोरडे ब्रह्मज्ञान, तुझे कोरडे ब्रह्मज्ञान। मानिता हे कोण तुझे कोरडे ब्रह्मज्ञान, तुझे ब्रह्मज्ञान। आधारा वाचून काय सांगशील काने, आधारा वाचून काय सांगशील काने, आधारा वाचून काय सांगशील काने, आधारा वाचून काय सांगशील काने। मानिता हे कोण तुझे कोरडे ब्रह्मज्ञान,
संपलेत का लोकांच्या भंगिरेचं मानायला? तात्विकांच्या शब्दात वजन असतंय. श्रीकांत याच्याकरता गाथ्यातले रोज 5 अभंग वाचायचे बरं का दादा. चांगलं गातोय. गरज आहे काळाची, चांगल्या लेकरांची गरज आहे संप्रदायाला. आमच्याकडे नथुराम बाबा केहाळकर असं प्रमाण दिलं की कोटीची नोट म्हणायची. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सरकार कोटीची नोट नाही काढणार. कोटी नुसता आकडा ऐकतोय आपण. इतके पैसे बी आपल्या जो कुठून आहे का नाही, ते कुठं बघायला भेटत असतील ते आपल्याला. पण बाबांच्या मुखारविंदातून कोटीची नोट ऐकली असं प्रमाण दिलं. वा महाराज, आयुष्याची माळ तुटणार आहे हे वाक्य मंगळवेढ यांच्या मालकांचं आहे. मालकांचा दर्जा किती माहिती तुम्हाला? मधल्या काळात तुम्ही फार मोठे गंडलं फोडे, त्याच्यात मी पण असेल, माझ्याही वंशातले कोणी असतील, तुमच्याही वंशातले कोणीतरी असतील. एकानं केलं नाही घरानं. याला त्याला टोचण्या मारण्याची गंडलं आपण फारशी फोडली. त्याही काळात ज्या महात्म्याचा अभंग निवडला त्या महात्म्याला आटोकाट त्रास दिला. पण दर्जा किती मोठा त्या महात्म्याचा. सज्जनांनो, त्या महात्म्याचं दर्शन घेऊन चोख अंतकरण केल्याशिवाय विटेवरचा मालक पावत नाही. त्यांचं नाव आहे चोखोबर आहे. आणि त्यांचं वाक्य, आयुष्याची माळ एकदा तुटली किती नाही थांबत. तुम्ही काही प्रयत्न करा, नाही थांबत, नाही थांबत. स्वर्गीय सागरबाई, माळ आयुष्याची तुटली. ऐका, श्रावण मासात एक गोडसं चरित्र तुमच्या पुढे मांडतोय. एवढी सात्विक माऊली, एवढी सात्विक माऊली, एवढी सात्विक माऊली, पंथ त्या माऊलीने ह्रस्व दीर्घ इतकी सुद्धा चूक केली नाही संसारात. वाक्य अलीकडे येऊन सांगतोय. नवऱ्यासोबत तर केलीच नाही. नवऱ्यासोबत ह्रस्व दीर्घ इतकी सुद्धा चूक केली नाही. याच्या पलीकडे सांगतो मोठ्यांचं वाक्य. टाका स्पर्शाति जायते. आपल्या भाषेत सांगतो, टाक म्हणजे पेन. पेन टाकल्याच्या नंतर टिपका किती मोठा पडत असतो. नुसती पेन टाकून उचलायची, तितक्या टिपके इतकी सुद्धा टाका स्पर्शा न जायते तितकी सुद्धा नवऱ्यासोबत केली नाही. तिने एकही बेलाचं पान शंकराला वाहलं नाही. पैलवानजी इतकी बाई, एक पान सुद्धा बेलाचं शिवजीला वाहलं नाही. पण नवऱ्यासोबत पेनच्या टिपक्या इतकी चूक केली नाही. जी नवऱ्याला नीट बोलत नाही तिनं 5-5 लाख जरी बेल व्हायला तर त्या चुड्यालनीला कोणी विचारणार आहे? स्वतः तिनं स्वतःचं वर्णन केलंय. मला शिवजींची सेवा घडली नाही, पण शिवजीच्या उपासकाची सेवा घडली. आणि महाराज प्रत्येक क्षेत्रात तेच आहे. पंढरपूरला जायला जरी नसन घडलं ना, तर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्याला वाट लावण्यात फार मोठं पुण्य. त्यांना पळवून आलं, वाटे लावून आलं, ते विटेवरच्या मालकाला आवडतात. नाही घडलं पंढरपूरला जायला, पण पंढरीला जाणाऱ्या व्यक्तीला गावाच्या शिवेपर्यंत, मंदिराच्या बाहेर तिथपर्यंत त्यांची पडशी घेऊन, पिशवी घेऊन वाट लावलंय. महाराज, जो पंढरीला गेला जितकं पुण्य प्राप्त झालं का तितकं यांना प्राप्त होते. इतकी मोठी ताकद सांगितली. सामान्य माऊली, साधी माऊली, त्या काळातल्या सगळ्या साध्याच असतील. असे बंगले तर आला नसतील. आता जो आपण गुरुजींचा बंगला पाहिला असा तर नसेल ना तिला राहणार. साध्या स्थितीत राहणारी बाई. मालकाचा नित्यनेम होता भगवान शिवजींना चिताभस्म समर्पित करायचं. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. काही नाही केलं जीवनात, फक्त नवऱ्याची सेवा. जवळ तीर्थ होतं, तीर्थाला स्नाना करता निघाले की कपडे अशी घेऊनच, या स्वामी,
या स्वामी या. नवऱ्याला स्वामी म्हणायची. स्वामी, नवऱ्याला स्वामी. आणि जिच्या कपाळावर कुंकू आहे तिच्या नवऱ्या इतका स्वामी जगात दुसरा कोणताच नाही. जी नवऱ्याला जगातला एक नंबरचा स्वामी मानते ती जगातल्या सगळ्या स्वामींवर तिचं आधिपत्य आहे, तिची देवावरी सत्ता. एके दिवशी चिताभस्म सापडत नाही. चिताभस्म प्राप्त करण्यासाठी माणसं मरणं गरजेचं आहे. मेलेल्या माणसाच्या अंगाची राख याला चिताभस्म म्हणत असतात आणि ते शिवजींना प्रिय आहे. त्या दिवशी कोणी जात राहिलंच नाही. नित्यनेम होता त्या व्यक्तीचा. ते चिताभस्म आणायचं आणि एका कटोऱ्यात, खापराची कटोरं होतं, वाटी होती, ते ठेवून वृंदावनाच्या बाजूला इथे ते ठेवायचे. त्यांचं नित्यनेम सगळं आटपल्याच्या नंतर आतून आवाज द्यायचा, लक्ष्मी, ए प्रिय. आवडीनं पत्नीला प्रिय म्हणायचे. भस्म घेऊन ये ग. पण वाटीत भस्मच नाही. असू द्या एवढं काही बेजार होऊ नका, एवढी उष्णता नाही, तुम्ही काही बेजार होऊच नका, बसा शांत बसा, राहू द्या. छान शांत हवा आहे, मस्त पद्धतशीर नैसर्गिक वातावरण आहे. अजून 4-5 वर्षाला हे वातावरण मरून जाणार आहे, कारण असेच बंगले होणार आहेत. नाही तर काही इतकी गरिबीची जागा आहे काही, या जागेची इंचावर किंमत आहे की नाही गुरुजी? बाईने लक्षात घेतलं, आतापर्यंत मालकाने आवाज दिल्याच्या नंतर चिताभस्म आपण वाटीतला आतमध्ये मंदिराच्या पायरीपाशी ठेवायचं, त्या चौकटीवर त्यांनी ती घेऊन जायचं आतमध्ये. कारण तो शिस्तीतला व्यक्ती होता, शिस्तीतला. त्यानं कधीच तंबाखू तोंडात ठेवून महादेवाचं दर्शन घेतलं नाही. गुटखा इकडच्या गालात लोटून कधीच त्यानं भगवान शिवजीच्या पिंडीला स्पर्श केला नाही. असा शिस्तीतला व्यक्ती होता तो, शिस्तीतला. त्यानं भजन करताना कधीच तोंडातली तंबाखू घोंगडी खाली टाकली नाही. म्हणजे असा शिस्तीतला होता, असं गुरुजी सांगायचे. मी काही तिथं हजर नव्हतो, मी हजर नव्हतो. शिस्तीतला परमार्थ होता त्याचा, शिस्तीतला. ती वाटी आज आलीच नाही. दुसऱ्यांदा आवाज दिला, प्रिय. बाईने लक्षात घेतलं, तिसरा आवाज ऐकायच्या अगोदर आपले कान संपले पाहिजे. मग काय वरचे कान कापले म्हणजे आवाज बंद होत असतो का महाराज? नाही. पण हे संपण्यासाठी देहच संपवला. त्या देहाला जोहार करून घेतलं, डोळे झाकले, मालकाचं स्मरण केलं, शिवजींचं केलं नाही. वाक्य नीट ऐका बरं, नीट ऐका, नीट ऐका. हा जो पोकळवाद कारभार चाललाय ना, यांनी जास्त ऐकायला पाहिजे. नुसता पोकळवाद, नुसता पोकळवाद. मालकाचं, आपल्या स्वामीचं स्मरण केलं. प्रभू, हळदीच्या अंगाने तुमच्याकडे आले त्यावेळेस पासून ताका स्पर्शात या. एका पेनच्या टिपक्या इतकी सुद्धा चूक केली नाही हो स्वामी. राई इतकी चूक केली नाही, जवा इतकी चूक केली नाही, तिळा इतकी चूक केली नाही, एका मातीच्या कणा इतकी चूक केली नाही, डोक्याच्या केसा इतकी सुद्धा चूक केली नाही. आतापर्यंत तुमच्या शब्दाला तडा जाऊ दिला नाही. मानी भरताराची बोली, एक शब्द तुमच्या विरोधात नाही. पण आज तुम्ही वापरलेला, संबोधलेला शब्द आज माझ्याच्यानं खरा होत नाही. मी तुम्हाला चिताभस्म देऊ शकत नाही. आणत कोण होतं भस्म? नवरा. आज त्यानं आणलं नाही, हिचा काय दोष आहे? पण त्या वाटीमध्ये चिताभस्म नाही, मागितलंय. रोजचा नियम होता, लक्षात यायला पाहिजे होता. आपण भस्म आणलंच नाही, पत्नीला मागू नये. पण भावनावश झालेला माणूस. इतकी भगवान शिवजीवर माझ्या भावना होती. देवादिदेव विश्वनाथावर त्या व्यक्तीची भावना आहे. या विश्वातल्या मालकावर, भगवान शिवशंकरावर त्याची सद्भावना आहे. तो भावनेमध्ये वाहून गेला आणि त्या व्यक्तीच्या लक्षात आलं नाही, आज आपण चिताभस्म आणलं नाही. आणि तिसरा आवाज दिला, लक्ष्मी, हे प्रिय, घेऊन ये ग भस्म. आणि
तीन आवाज ज्या वेळेला पडतात त्यावेळेला त्यांना थोडासा राग आला. येतो राग, येतो राग, येतो. पण कोणाला येतो माहिती आहे का? जे वागतात कडक, बोलतात कडक, त्या लोकांना राग येतो. त्याला बायको बी तशी लागेल. एक जणाकडे आम्ही जेवायला गेलो. जेवायला गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, महाराज जेवायला काय करू? म्हणलं काय नाही, पिठलं पोळी करा, नाही तर पिठलं भाकर करा. काय बोलायले म्हणले? महाराष्ट्रात माझ्या बायकोने 1 नंबरची PhD पाकशास्त्रात पास झाली. ती पाकशास्त्रात PhD केली. कशा कशात PhD असतात आपल्याला माहितच नाही. आणि काय तुम्ही पिठलं भाकर मागायले? मी म्हणलो पिठलं भाकरच दे. 9 तोंडापैकी ह्या तोंडानं साधं खाल्लं की बाकीचे तोंड नीट राहतात. 9 तोंडापैकी सर्वात खतरनाक तोंड कोणतं असेल तर हे. ह्या तोंडात पंथ चांगल्या वस्तू टाकल्या की बाकीचे तोंड सरळ राहते. आणि श्रीकांत या तोंडानं काही बी खाल्लं मग हेच तोंड एके दिवशी रट्टे खालपण लावते. रसना अनावर तुका म्हणे डोंगवाहे, तुका म्हणे डोंगवाहे, तुका म्हणे डोंगवाहे. तुका म्हणे चित्त खोटे चालीवरी, रोग रोगाचे आहारी, हे रसनावरी तुका म्हणे डोंगवाहे. शेळ्या मेंढ्या धरणारे वाघ बरेच ऐकले असतील, पण कीर्तनातला प्रमाणाचा वाघ आहे. विठाला विठाला. आतापर्यंत जी माणसं प्रत्येक क्षेत्रात मोठी झाली का त्यांनी या तोंडात सात्विक पदार्थ टाकले. तपी असतील, जपी असतील, अनुरागी असतील, सिद्ध असतील, महंत असतील, वैरागी असतील, बैरागी असतील, ते कोणी असो, त्यांनी या तोंडामध्ये 9 छिद्रापैकी या छिद्रामध्ये तात्विक वस्तू टाकल्या. म्हणून चंद्र सूर्य येतोपर्यंत ती चमकली. हो, म्हणून शक्यतो ह्या छिद्रामध्ये बाकीच्यानं शहाणपणा करू नये. बाकीच्या छिद्रांनी अशाच वस्तू टाका. शंभरी पार का केली माहितीये का मागच्या लोकांनी? आजही काही शंभरी पार केलेली म्हातारे आहेत. अकिडाड गुरुजी त्याचं एकमेव कारण आहे, त्यांनी पदार्थ साधी खाल्ली म्हणून शरीर त्यांचे सदृढ आहे. सदृढ. आपल्याला पाण्यापेक्षा जास्त तेल खाल भेटायले. पाण्याचा कॉलम कमी झाला स्वयंपाकात आणि तेलाचा वाढला. कारण मी बऱ्याच स्वयंपाकात पाहिलं पाणी कमी लागायले, इतके डबे तेलाची लागायले. त्याच्यामुळं एकही माणूस असा नाही झोपायच्या आधी गोळी, झोपल्यावर खात नाही, तो भाग सोडून द्या. त्या शो नाही. एका गोष्टी सांगतो, बाकीचं तर बाकीचे मग रंगारंगाचे पाणी वगैरे काय असेल ते काही मला बोलायचं नाही. ते करा म्हणलं. भाकरी केल्याबरोबर भाकरीचा तुकडा मोळड्याबरोबर तो असा उचलला तर ते चतकोर भाकरी घेऊनच उठला तुकडा. म्हणजे त्या भाकरीत केस निघले. पाकशास्त्रात त्याच्या बायकोची PhD झाली. या व्यक्तीनं बायको राग केलाय, आपल्याला का करता येत नाही याच्यातलं थोडंसं फरक सांगतोय. मला विनोद नाही सांगायचा, फरक सांगायचा. मी ती तशीच जाता केसाची भाकरी कशी का? अन्न आहे, परब्रह्म आहे, पण कुठं बी कसं, कशाची संगती झाल्यावर ते परब्रह्म कसं ठरल? गाईचं गोमूत्र पवित्र आहे, तांब्याच्या पात्रात ठेवलं की अपवित्र. मर्यादा आहे त्याला, शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. गोमूत्र इतकं पवित्र काही आहे का? अपवित्रातला पवित्र करण्याची ताकद गोमूत्रात. पण तांब्याच्या पात्रानं स्नान घातलं की पुण्य प्राप्त होते. पण तांब्याचं पवित्र पात्र आणि पवित्र गोमूत्र एकत्रित आले की दोघाचं भांडण.
काय शास्त्र आहे महाराजाच्या पाठीमागं, काय नियम आहेत. वास्तुशांतीची पूजा करत असताना वरुणाची पूजा असते. त्या वरुणाची पूजा करत असताना चिमुटभर तांदूळ टाकायचे, त्याच्यावर एक सुपारी ठेवायची. अरक्त पुष्पम समर्पयामी चंदनं च महत्पुण्यम पवित्र पापनाशनः शुद्धोदक स्नानम उष्णोदक स्नानम शीतोदक स्नानम दधी स्नानम घृत स्नानम. हे झालं स्नान. ती सुपारी कोणती? वरुणाची. ती सुपारी इकडे दाव्याच्या पूजेत आव्रतो सव्रत सर्व पिंडानाम लुप्त भयोसिता सव्रजो व्रजदिदादी भिभयमापसव्यातीत पुनिता सर्वस्थितो यज्ञोपवितो आपवितम रक्तचंदन सब्रिया रक्त पुष्पायति अंगुष्टादि पुष्पम नैवम घृतम नैवम दधिस नैवम यति अंगुष्टाधिस्न. बघा सुपारीत फरक. एकाच दुकानात घेतलेली, एकाच दुकानातच घेत, एकच भाव, पण त्या पूजेत मांडली की तिला ते स्थान आणि ह्या पूजेत मांडलं की तिला स्थान. सुपारीचा दोष आहे का? स्थानाचा दोष आहे. विढाला महाराज भाकरीचा दोष नव्हता, शहाण्या बाईचे केस हुंड्यात पडले याचा दोष आहे. भाकरीचा काय दोष आहे? पिठल्यातही एक दोन निघले. म्हणलं काय हो? नाही म्हणे महाराज माझ्या बायकोला राहाचा लयच नाद आहे, ती राहण्यात लय टापटिपे, दिवसाकाठी विशिक वेळेस डोकं इचरीती. म्हणलं भाकरीच्या काठोटीत बी इचरीती का? पिठल्याच्या भगुण्यात बी इचरीती का? काय तुला बायको भेटली तो नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपलं सोंबळ्या. हा पिठल्यात केसन भाकरीत केसन तरी म्हणतो तिला राहाचाच नाद आहे. हे काय राग करू शकते? हा यानं राग केल्यावर या ढवळी थाटी घेऊन बस स्टँडला फिरावं लागेल सोंबळ्याला. राग राग राग. त्याच्यासाठी पत्नी ताब्यात लागावं लागते. एक जणाची तर जेवायला गेलो, येथेच जेवलोत. ती बाई जेवायला बसली, तिच्यासोबत काही शेजारणी होत्या स्वयंपाकाला, त्या जेवायला बसल्या. मी पाहिलं तर चौघी बायका जेवायला बसल्या. तिघीच्या ताटात भजे, एकीच्या ताटात नव्हते. जिच्या ताटात भजे नाहीत ती ज्यानं जेवायला केलं त्याची बायको होती. मी म्हणलं यजमान तुमच्या मंडळी भजे खात नाहीत का? खाती म्हणले. मग आज का खात नाहीत? नाही म्हणले ती भजे तळतानाच खाती, ती गार झाल्यावर खातच नाही भजे, ती तळतानाच खाती. काय राग करू शकता आपण? हे प्रिय गरजला आवाज. महाराज या आवाजात गरजणाऱ्या मालकाचं स्तवन केलं. स्वामी आज तुमच्या सेवेत मी परिपूर्ण नाहीये, मला माफ करा. आणि जे शरीर आपल्या स्वामीची सेवा करू शकत नाही या शरीरावर सूर्याचा प्रकाश पडू नये म्हणून पंथ जोहार करून घेतलं. हो ठण 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 शरीर जळून गेलं. देवर बाहेर आला. वाचा शिवजींचं चरित्र, लक्षात येईल तुम्हाला हे पुराण. बाहेर आला, पाहतो तो वृंदावनाच्या बाजूला राखेचा ढिगल पडलाय, चिताभस्माचा ढिगल पडला. घट्टांतकरण केलं. फरक इतका आहे का? आपल्या कपाळाच्या मालकाचं स्तवन करून शरीराचं जोहार केलं, नवऱ्याचं स्तवन करून शरीराचं जोहार केलं, आणि या नवऱ्याने मधल्या मंदिरातल्या मालकाचं स्तवन करून तिची मुठभर राग घेतली. मंदिरातले मालक म्हणजे भगवान शिवजी. राग घेतली. शिवजीच्या पिंडीला ती राख समर्पित केली. प्रभू वेळ विलंब झाला, वेळ लागला, त्याबद्दल माफ करा. प्रभू आजचा दिवस खाडा झाला असता, तुमच्या कृपेने सात्विक सदाचारी पुण्यशील पावन धर्मपत्नी प्राप्त झाली, तिच्यामुळे तुमचा नियम मला सांभाळता आला. महाराज जाज्वल्य शिवजी प्रगट झाले. जाज्वल्य प्रत्यक्ष शिव. पाशुपदाधियशो वृषाभुरारूढो न जया दंडाधिमुंडा स्थितं त्रिशूलादि आयुधानां हेन सर्वस्थिताधिपत्यायां विश्वनाथाय तं प्राकट्ययो. विश्वनाथ प्रगट झाले. दहा भुजांनी कवटाळलं,
10 भुजा. शिवजीला मुख किती आहेत? भुजा 10. 10 भुजेनं आलिंगन दिलं. 10 भुजेनं खळा 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 11 डोळ्यातून पाणी पडत होतं. शिवजीला मुख जरी 5 असतील तर डोळे 11 आहेत. शिवजीला डोळे किती आहेत? 11. शिवजींना जर डोकं 1 असेल तर डोळे किती आहेत? 3. योगी दिसतो विचित्र त्याला 3 नेत्र, चर्म वेगळे नाही वस्त्र, मनवे मनवे तुझा मित्र बाळा जो जो रे, कुलभूषणा निजबा नारायणा बाळा जो जो रे, रे योगी आला से विश्रामा बाळा जो जो रे. ब्रह्मांड नायकाच्या मातोश्री यशोदाई साहेबांनी दोरी हलवावी. हे त्याला 3 नेत्र, चर्म वेगळे. गिरगावकर म्हणे नव्हे किंवा नैवम गिरगावकर लिखितम, यशोदा लिखितम, श्रीमद संत नामदेवराय लिखितम. आपण लिहिलेलं कोण? भूतिचरी. एकादश नयन पाजरती, दुसरीकडचा पुरावा लावला. 11 डोळे पाजरत. तव सावध झाला धिवर, पाहात विश्वंभराचे नयन, विश्वनाथाचे नयन. प्रभू वा वा, धन्य मी तुझ्यावर, धन्य. काय तुझी श्रद्धा आहे, तुला काय देऊ. महाराज ते हुशार होतं. ते काही सामान्य भक्त नव्हतं तुमच्या माझ्यासारखा सुटकेशी मागणार. त्याने विचार केला, जिच्या सहकार्यामुळं मूर्तिमंत आपल्याला शिवजी भेटलेत, जिच्या श्रद्धेमुळं विश्वनाथ प्रत्यक्ष आपल्याला भेटलेत, आणि ती आपल्यापासून वंचित झाली, तिला आता जवळ बोलाव. आणि शिवजीला सांगितलं, प्रभू जिच्यामुळे चिताभस्म वाहाचा संकल्प पूर्ण झाला, मला तीच हवी, पुन्हा प्राप्त झाली, पुन्हा प्राप्त झाली. इथपर्यंत नाही सज्जनो, कालांतरानं एके दिवशी कायमची संपली. देवराने प्रश्न केला, प्रभू ज्या दिवशी स्वतःच्या शरीराचं ज्वाहार केलं, चिताभस्म तुम्हाला मी समर्पित केला, माझ्या भक्तीला प्रसन्न होऊन तुम्ही प्रगट झाले, मागणी माग म्हणले, ती मागणी मी माझ्या पत्नीच्या स्वरूपात मागितली, तुम्ही मला प्राप्त पुन्हा पत्नी करून दिली. आता ती पत्नी जात राहिली, प्रभू काय करायचं. माझ्या विश्वनाथानं सांगितलं, मर्यादा संपली राजा, संपली मर्यादा. महाराज संहार कार्य कोणाच्या हातात आहे? शिवजीच्या. निर्माण कार्य सत्यलोकातला मालक विधाता. कुलाल हाडाचा बाप झाडाचा अखंड मडके घडितो रे. हे 9 तोंडाचे 9 छिद्राचे मडके तयार केले ब्रह्मदेवाने. हा निर्माण करताय. ह्या मडक्यात काय टाकायचं हे पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे. आणि या मडक्यानं शहाणपणा केल्यावर किंवा वेळ संपल्यावर कोण्या दिवशी फोडायचं हे काशीतल्या मालकाच्या हातात आहे. आहे सूत्र हाती विठोबाच्या, आहे सूत्र हाती विठोबाच्या, आहे सूत्र हाती विठोबाच्या, विठोबाच्या. नकळे विचित्र, नकळे विचित्र, प्रारब्धाची गती. आहे सूत्र हाती विठोबाच्या, आहे सूत्र हाती विठोबाच्या, आहे सूत्र हाती सगळं सूत्र मालकाच्या हातात. महाराज एवढं सूत्र असून तिन्ही देव एकत्रित आले आणि देवराने पुनश्च प्रश्न केला, मागणी केली, देवा देता का एकदा. नाकार दिला. आता आयुष्याची माळ तुटली, ती विधात्याच्या कर्तव्याने कर्मरतीतून तुटली. आता ती जोडण्याचा अधिकार आमच्यात नाही. म्हणून मालक पहिल्या कडव्यात तुझेला आयुष्याचा दोरा, येन बाबू बाप सारा, येन बाबू बाप सारा, येन बाबू बाप सारा. आविष्याचा दोरा, हे रे वाहू गाप सारा, हे रे वाहू गाप सारा, हे रे
किती मोठी असेल त्या धिवराची पत्नी सावकार, पण एकदा आयुष्याची माळ तुटल्याच्या नंतर पुन्हा नाही येता आलं. म्हणून मालक म्हणले तुटला आयुष्याचा दोरा.